आता बघूयात महाफास्ट 100 बातम्या। जालना लोकसभेसाठी महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवेंकडून उमेदवारी अर्ज दाखल। रावसाहेब दानवे उद्या शक्ती प्रदर्शन करणार। निलेश लंकेंचा अहमदनगर दक्षिणसाठी उमेदवारी अर्ज दाखल। अर्ज भरण्यापूर्वी निलेश लंकेंचं कुटुंबियांकडून औक्षण। महाविकास आघाडीचे मावळ लोकसभेचे उमेदवार संजोग वाघेरेंकडून उमेदवारी अर्ज दाखल। अर्ज दाखल करण्यापूर्वी आदित्य ठाकरे रोहित पवारांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन। महायुतीत नाशिक आणि दक्षिण मुंबईच्या जागेवरून रस्सीखेच। नाशिकची जागा शिंदे गटाला दिल्यास ठाण्याची जागा भाजपला द्या, भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी। तर दक्षिण मुंबईची जागा शिवसेनेकडे ठेवण्याची कार्यकर्त्यांची शिंदेंकडे मागणी। नाशिकच्या जागेवर आमचा दावा कायम, मी निवडणूक लढवावी समर्थकांचा आग्रह। महायुतीच्या उमेदवाराचा मी प्रचार करणार। नाशिकच्या जागेवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया। अजय बोरस्तेंनी पुन्हा मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली। महायुतीतील नाशिकच्या जागेचा तिढा सुटण्याची शक्यता। 2 दिवसात हेमंत गोडसेंना उमेदवारी जाहीर करण्याचं शिंदेंचं आश्वासन। हेमंत गोडसे, अजय बोरस्ते आणि शिंदेंची मध्यरात्री भेट। उद्धव ठाकरे तोंडाच्या वाफा दवडतात। ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना केलेलं एक काम दाखवावं। उपमुख्यमंत्री फडणवीसांचं ठाकरेंना आव्हान। फोन टॅपिंग प्रकरणात देवेंद्र फडणवीसांना अटकेची भीती होती। अटक टाळण्यासाठी फडणवीसांनी शिंदेंवर दबाव आणत पक्ष फोडला। संजय राऊत यांचा फडणवीसांवर आरोप। केंद्रातलं सरकार तुम्हाला का अटक करणार होतं? संजय राऊतांचा शिंदेंना सवाल। तर आमचं सरकार आल्यावर बंद झालेल्या फाईल्स पुन्हा उघडणार आणि चौकशी लावणार, राऊतांचा इशारा। एकनाथ शिंदेंना काय त्रास दिला जात होता ते राऊतांनी सांगावं। त्यांच्या आरोपांना कुणीही भीक घालत नाही। राऊतांच्या आरोपांवर भाजप नेते प्रसाद लाड यांची प्रतिक्रिया। एकनाथ शिंदेंचं वक्तव्य चुकीचं दाखवण्याचा संजय राऊतांचा प्रयत्न, ते अर्धवट माहितीच्या आधारे बोलतात। राऊतांच्या आरोपावर प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया। फडणवीसांना कंटाळूनच शिंदेंनी तत्कालीन मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता। ठाण्याच्या सभेत ड्रामेबाजी केली। अंबादास दानवेंचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा। आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानाविरोधात शिंदे गट आक्रमक। ठाण्यात आदित्य ठाकरे विरोधात शिंदे गटाचं आंदोलन। अमरावतीच्या सायन्सकोर मैदानाच्या आरक्षणावरून वाद। बच्चू कडू यांच्याकडून सभेसाठी मैदान आरक्षित, तर उद्या नवनीत राणांसाठी अमित शहा त्याच मैदानावर सभा घेणार। विशाल पाटलांना सांगली लोकसभेसाठी लिफाफा चिन्ह। दत्त मंदिरात प्रचाराचा नारळ फोडत लिफाफा चिन्हाचा प्रचार सुरू। पक्षाकडून कोणताही नोटीस किंवा आदेश माझ्याकडे आलेले नाहीत। माझ्यावर काँग्रेसकडून कारवाई होईल असं वाटत नाही। विशाल पाटलांकडून विश्वास व्यक्त। शिवसेना नेते रवींद्र वायकरांनी मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली। मुंबई उत्तर पश्चिमच्या जागेसाठी वायकरांच्या नावाची चर्चा। शिवसेनेनं संजय निरुपमांना उमेदवारी दिल्यास मनसे विरोध करणार। मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून निरुपम लढण्याच्या चर्चा। पार्थ पवार यांना राज्य सरकारकडून Y+ दर्जाची सुरक्षा। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा दिल्याची माहिती। पार्थ पवार सुनेत्रा पवारांच्या प्रचारात सक्रिय। राज्यात कोयता गँग गुन्हेगारी वाढते, मात्र गृहमंत्र्यांना काहीही फरक पडत नाही। पार्थ पवारला Y+ नाही Z+ ची सुरक्षा द्या, रोहित पवारांचा टोला। पुण्यात एकाच दिवशी मोदी आणि उद्धव ठाकरे शरद पवारांचीही सभा। 29 तारखेला वाळजेमध्ये महाविकास आघाडीची सभा, तर टिळक रोडवर मोदींची सभा। धाराशिवमधील उमेदवार ओमराजे निंबाळकर आणि अर्चना पाटलांना आचारसंहिता भंगाच्या नोटिसीनंतर आयोग सतर्क। पोलीस, सायबर विभाग आणि आरोग्य विभागाला अहवाल सादर करण्याचे आदेश। सुनेत्रा पवारांच्या इंदापूर दौऱ्याला सुरुवात। ग्रामस्थांकडून सुनेत्रा पवारांचं स्वागत। इंदापूरची जनता भक्कमपणे साथ देईल, सुनेत्रा पवारांकडून विश्वास व्यक्त। नारायण राणेंसाठी नीलम राणे ही प्रचाराच्या मैदानात। नीलम राणे रत्नागिरीत 26 एप्रिलला 9 सभा घेणार।